नमस्कार मित्रांनो, एका गावातील कुटुंबाची एक भयंकर कथा ह्या कथेचा हा भाग 4था आहे. जर तुम्ही कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज न बघता थेट या व्हिडिओवर आला असाल तर हा व्हिडिओ पाहण्याआधी कथेच्या आधीच्या भागांचे व्हिडिओज आधी पाहावेत. ह्या कथेच्या प्रदर्शित होणाऱ्या सर्व भागांच्या व्हिडिओच्या लिंक्स ह्या कथेच्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देण्यात येतील. कथेच्या 4थ्या भागाला आता सुरुवात करू. रात्रभर तळमळत असलेल्या सावित्रीला पहाटे कुठे झोप लागली. 5वीच्या पूजेच्या रात्री झालेल्या प्रकारानंतर मात्र सावित्रीला ती अभद्र जाणीव पुन्हा झाली नव्हती. घरच्या घरी साध्या पद्धतीने बाळाचे बारसे करण्यात आले. सासूबाईंनी मोठ्या आनंदाने बाळाचे नाव विक्रम राजे असे ठेवले. बाळ हळूहळू मोठं होऊ लागलं. सावित्रीने आपलं शिवणकाम पुन्हा सुरू केलं. शिवणकामातून महिन्याकाठी तिला 1000-1500 रुपये मिळू लागले. घर खर्च चालवण्यासाठी तेवढी रक्कम पुरेशी होती. त्यामुळे बँकेत ठेवलेल्या रकमेचे व्याज काढण्याची गरज पडत नव्हती. एकंदरीत सर्व सुरळीत चालू होतं. सावित्रीच्या सासूबाई हल्ली फारच व्यस्त राहू लागल्या होत्या. आपल्या नातवंडाला खेळवण्यात, त्याला न्हाऊ घालण्यात, झोपवण्यात त्यांचा दिवस जाऊ लागला. 1.5-2 वर्षांचं बाळ आता दुडूदुडू पावलांनी साऱ्या घरात पळू लागलं. सासूबाईंची मात्र त्याच्या मागे पळताना दमछाक होऊ लागली. बाळ दिसायला फारच गोंडस होतं. त्यामुळे आजूबाजूच्या बायकांना त्याला घरी घेऊन जायचा मोह आवरत नसे. अशीच एक दिवस दुपारी शेजारची सरिता काही कामानिमित्त घरी आली. बाळ धीम्या पावलांनी चालत तिच्या पायाशी जाऊन घुटमळलं. तिने लाडाने त्याला कडेवर उचलून घेतलं. "मी थोडा वेळ घेऊन जाते बाळाला," असे म्हणत ती विक्रमला घेऊन आपल्या खोलीकडे गेली. तसे इकडे सावित्री आणि सासूबाई आपल्या कामात व्यस्त झाल्या. अंदाजे अर्धा तास होऊन गेला आणि बाळ हळूहळू पावलांनी चालत स्वतःहूनच घरी आलं. त्याला असं एकट्याला आलेलं पाहून सावित्रीच्या सासूबाई चिडल्या आणि बडबडू लागल्या, "एवढ्या लहान पोराला असं एकटं पाठवलं? घेऊन जायला कळतं, आणून सोडायचं कळत नाही का यांना? सावित्री, यापुढे कुठल्याही बाईजवळ पोराला असं देऊ नकोस." त्यांनी जाऊन बाळाला उचलून कडेवर घेतलं आणि पुढील 10 मिनिटातच चाळीत एक गोंधळ उडाला. बाळाला कडेवर घेऊनच सासूबाईंनी बाहेर जाऊन एका बाईला सुरू असलेल्या गोंधळाबद्दल विचारलं. "सरिता खोलीत मरून पडलीये," ती बाई गडबडीत बोलून सरिताच्या खोलीकडे निघून गेली. ते ऐकून सावित्रीच्या सासूबाई धावतच खोलीमध्ये आल्या. त्यांनी झालेला प्रकार सावित्रीच्या कानावर घातला. मुलाला घेऊन सासूबाई खोलीतच थांबल्या. सावित्री हातातलं काम सोडून चटकन सरिताच्या खोलीकडे धावली. सरिताची ती छोटीशी खोली माणसांनी तुडुंब भरली होती. आतून रडण्याचे आवाज येत होते. सावित्री गर्दीतून वाट काढत हळूहळू पुढे सरकू लागली. ती कशीबशी खोलीत पोचली. समोरील दृश्य पाहून सावित्रीचं जणू काळीजच घशात आलं. आपला तोल सांभाळत सावित्री कशीबशी त्या गर्दीतून बाहेर पडली. यंत्रवत चालत ती कशीबशी आपल्या खोलीत शिरली आणि खोलीत शिरताच मटकन खाली बसली. तिला कसलासा जबर मानसिक धक्का बसला होता हे सासूबाईंनी ओळखलं. कडेवरील बाळाला खाली ठेवून त्या धावत आतल्या खोलीत गेल्या आणि पाण्याचा ग्लास घेऊन बाहेर आल्या. सावित्रीला पाणी पाजत तिची पाठ थोपटत त्यांनी तिला शांत केलं. सावित्रीने काहीतरी अजब प्रकार पाहिला असावा हे सासूबाईंनी जाणलं. सासूबाई तिला काही न बोलता शांत बसून राहण्यास सांगत होत्या. पुढील 3-1 मिनिटं स्तब्ध बसून राहिल्यावर सावित्री थोडीशी सावरली. तिला सामान्य झालेलं बघून सासूबाई तिला नेमकं काय झालंय म्हणून विचारू लागल्या. सावित्रीने सासूबाईंना सरिताच्या खोलीकडे न जाण्याबद्दल बजावलं. सरिताचा कुणीतरी निर्घुण खून केला असावा अशी शक्यताही सावित्रीने बोलून दाखवली. सावित्रीची झालेली अवस्था पाहून सासूबाईही काहीशा घाबरल्या होत्या. त्यांनी सरिताच्या खोलीकडे जाण्याचा विचार सोडून दिला. 3 सांजा होऊन गेल्या होत्या.
सासूबाईंनी देवापुढे निरांजन लावून देवपूजा केली. सावित्री मात्र दुपारी पाहिलेल्या प्रकारानंतर काहीशी चिंतित वाटत होती. तिने सरिताचा मृतदेह पाहिला होता. त्या मृतदेहामध्ये आणि तिचे सासरे माणिकराव यांच्या मृतदेहामध्ये कमालीचं साधर्म्य होतं. सरिताचीही सारी त्वचा काळवंडली होती, सुकून गेली होती. सर्वांगावर लालसर निळ्या धामण्यांचं जाळं फुगलेलं दिसत होतं. डोळे आणि तोंडाचा जबडा सताड उघडा होता. तोंडातील दातही काळवंडलेले दिसत होते आणि याच प्रकारामुळे सावित्रीला धक्का बसला होता. पण ही गोष्ट तिने सासूबाईंना सांगितली असती तर कदाचित त्या खूपच घाबरल्या असत्या. म्हणूनच सावित्रीने ही गोष्ट त्यांच्यापासून लपवली आणि त्यांना तिकडे जाऊ दिलं नाही. सावित्रीने वास्तव कितीही नाकारलं तरी नियती आपले खेळ खेळतच होती. वाड्यातली ती अभद्र जाणीव कळत न कळत त्यांच्यासोबत इथे शहरातही आली आहे याची पुसटशी कल्पना सावित्रीला येऊ लागली होती. पण ही गोष्ट ती तिच्या सासूबाईंना सांगू शकत नव्हती, कारण वयोमानानुसार सासूबाई दिवसेंदिवस थकत चालल्या होत्या आणि त्यात हे सांगून सावित्री त्यांना अनपेक्षित धक्का देऊ शकत नव्हती. सावित्री हल्ली निराश दिसू लागली होती. तिला आता आपला मुलगा आणि सासूबाई यांच्याबद्दल फारच काळजी वाटू लागली होती. बघता बघता ऋतू बदलले, वर्ष उलटली. सावित्रीचा मुलगा आता शाळेत सुद्धा जाऊ लागला. त्यावेळी तो दुसरीत असेल. शनिवारची शाळा संपवून मुलं दुपारी 12च्या दरम्यान घरी पोचली. घरी आल्यावर जेवण आटपून सगळेजण शेजारी असलेल्या ग्राउंडवर खेळायला निघाले. विक्रम सुद्धा खेळायला जाण्यासाठी हट्ट करू लागला, पण सावित्री त्याला कुठेही एकटं सोडत नसे. सावित्रीच्या सासूबाई विक्रमला घेऊन ग्राउंडकडे गेल्या. ग्राउंड शेजारीच असलेल्या बेंचवर बसून सासूबाई विणकाम करत होत्या. ग्राउंडमध्ये खेळत असलेल्या मुलांवर सुद्धा त्या बारीक लक्ष ठेवून होत्या. मुलांना ग्राउंडवर येऊन 2 तास होऊन गेले होते. आता उन्हाचा तडाखा खूपच वाढला होता. मुलांनी आता खेळ बंद केला आणि शेजारच्या पाण्याच्या टाकीला असलेल्या नळाला ते हात पाय धुवू लागले. सासूबाईंनी विक्रमला आता कुठेही जाऊ नकोस, सरळ घरी ये असे बजावत त्या निघून गेल्या. सासूबाई घरी पोचल्यावर त्यांनी विणकामाचं सामान घरामध्ये ठेवलं आणि शेजारच्या एका बाईकडे गप्पा मारण्यासाठी निघून गेल्या. आणि एवढ्यात एक मुलगा धावतच त्यांच्या खोलीत शिरला. तो बाजूच्या चाळीत राहणारा विक्रमचा वर्गमित्र होता. खूपच भेदरलेला तो मुलगा खोलीत शिरताच खाली वाकून हात गुडघ्यावर ठेवून जोराने उसासे टाकू लागला. त्याला पाहताच सावित्री ही काहीशी दचकली. त्याच्या जवळ जाऊन त्याला शांत करत तिनं विचारलं, राजू, काय झालं बाळा? असा धावत का आलास? ग्राउंडवर काही झालंय का? तसे श्वासावर नियंत्रण मिळवत तो मुलगा उत्तरला, काकू, तिकडे ग्राउंड शेजारच्या रस्त्यावर विजूला विक्रमने ढकललं. तो गाडी खाली गेला. सगळं रक्त आलं. त्या तुटक वाक्यातून काहीतरी अभद्र घडल्याची चुणूक सावित्रीला लागली. ती त्या मुलाला पुन्हा एकदा शांत करून विचारू लागली. तसा तो मुलगा सांगू लागला, विजू आणि विक्रमचं भांडण झालं आणि विक्रमने त्याला धक्का दिला. तसा रस्त्याच्या शेजारून चालणारा विजू थेट रस्त्यावर फेकला गेला आणि त्याच्या अंगावरून एक मोठा ट्रक गेला. विक्रमला आता पोलीस पकडणार का? त्याची वाक्य ऐकून सावित्री थरथर कापू लागली. तिचा स्वर रडवेला झाला. ती त्या राजूला पुन्हा खोदून खोदून विचारू लागली, हे होताना तू स्वतः पाहिलंस का? त्यावर तो मुलगा हो असं म्हणाला. आता मात्र सावित्रीचं काळीज धडधड करू लागलं. ती राजूला पुन्हा विचारू लागली, आणखी कोण होतं का तिथे? बाकीच्या मुलांनीही पाहिलं का त्याला असं करताना? नाही काकू, बाकीची सर्व मुलं पुढे निघून गेली होती. मागून आम्ही 3 जणच येत होतो, राजू म्हणाला. सावित्रीने राजूला कॉटवर बसवलं. घरात बनवलेले डिंकाचे लाडू त्याला खाऊ घातले आणि जवळची 1 रुपयाची नोट त्याच्या हातावर ठेवत ती म्हणाली, मला जे सांगितलंस ते दुसऱ्या कुणालाही सांगू नकोस. तसे डिंकाचे 2 लाडू खाऊन आणि ती 1 रुपयाची नोट खिशात ठेवून खुश होऊन राजू घरी जायला निघाला. खोलीतून तो बाहेर पडतच होता इतक्यात विक्रम खोलीत आला.
सावित्रीने राजूला थेट घरी जाण्यास सांगितलं आणि विक्रमला बखोटीला पकडून ती आत घेऊन आली. गुडघ्यावर बसून विक्रमचे दोन्ही खांदे हातात पकडून ती बोलू लागली. हे बघ बाळ, जे झालं तो एक अपघात होता. तू बाहेर कोणालाही याबद्दल सांगू नकोस. आणि तिने त्याला छातीशी कवटाळलं. दुसऱ्याच दिवशी आलेल्या एका अभद्र बातमीने सावित्री नखशिखांत घाबरली. शेजारच्या चाळीत राहत असलेला राजू त्याच्या राहत्या खोलीत मृतावस्थेत आढळला. ही बातमी ऐकून सर्वत्र हळहळ व्यक्त झाली. बातमी समजताच सावित्रीच्या सासूबाई चाळीतल्या इतर बायकांसोबत राजूच्या घरी गेल्या. बाकी बायका तिथेच थांबल्या असल्या तरी सासूबाई मात्र 10 मिनिटातच परत आल्या. खोलीत प्रवेश केला तेव्हा त्या घामाने डबडबलेल्या दिसत होत्या. कॉटवर येऊन बसलेल्या सासूबाई लकवा मारल्यासारख्या लटलट कापत होत्या. या प्रकाराने घाबरलेली सावित्री त्यांच्या जवळ आली आणि काय झालं म्हणून विचारू लागली. कसेबसे स्वतःला सावरत त्या उत्तरल्या, घात झाला सावित्री. अगं ती भुताटकी आपल्या सोबत इथे शहरात आलीये असं वाटतंय. आत्ता त्या कोवळ्या जीवाचं शेवटचं दर्शन घेऊन आलीये मी. अगदी यांच्यासारखंच शरीर काळवंडलंय. अंगावरच्या नसा फुगल्या आहेत. डोळे आणि जबडा सताड उघडा पडलाय. अंगातलं रक्त मांस कुणीतरी शोषल्यासारखं सारं शरीर सुकून गेलंय. चाळीतल्या बायका म्हणतायत सरिता पण अशीच मेली होती. एक गोष्ट मला जाणवलीये सावित्री, जिथे जिथे आपलं बाळ जातंय त्या ठिकाणीच असले प्रकार घडतायत. मला तर काही कळेनासंच झालंय बघ. हे असंच चालू राहिलं तर. त्यापुढे बोलणार इतक्यात विक्रमने खोलीत प्रवेश केला. तो एकटक सासूबाईंकडेच पाहत होता. त्याच्या नजरेतील जरब पाहून दोघीही दचकल्या. विषय बदलावा म्हणून सावित्री बोलू लागली. अरे बाळा, कुठे होतास? दूध न पिताच गेलास आज बाहेर. चल इकडे ये. आधी दुधाचा ग्लास संपव आणि मग खेळायला जा. सावित्रीच्या शंकेचं आता जणू खात्रीत रूपांतर झालं होतं. घडल्या प्रकाराने सावित्रीच काय, तिच्या सासूबाई सुद्धा आता चांगल्याच घाबरल्या होत्या. स्वतःचं घर गाव सोडून सुद्धा प्रश्न मात्र तसाच होता. आता काय करावं याचं उत्तर त्या दोघींकडे सुद्धा नव्हतं. सावित्री आता हळूहळू विफल मानसिकतेकडे जाऊ लागली होती. वाड्यातली ती अभद्र जाणीव आपल्या मुलासोबत चिकटली आहे हे सत्य तिचं काळीच चिरत होतं. माणिकरावांनी सांगितलेली गोष्ट तिला खरी ठरताना दिसत होती. यावर काहीतरी मार्ग काढायला हवा. पण काय, हा मोठा यक्ष प्रश्न होता. वाड्यापासून सुरू झालेला हा अभद्र प्रकार अजून किती दिवस किती जणांचे बळी घेणार होता हे एक कोडच होतं. सावित्रीने रात्रीचं जेवण वाढलं, पण त्या दोघींचीही जेवणावरची इच्छाच उडाली होती. कसेबसे त्या दोघींनी 2 घास खाल्ले आणि मुलाला सुद्धा जेवू घातलं. झोपायची तयारी करून अंथरुणावर पडलेली सावित्री कितीतरी वेळ कूस बदलत होती. विक्रम आणि सासूबाई केव्हाच झोपी गेल्या होत्या. सावित्रीच्या मनातलं वादळ मात्र शमता शमत नव्हतं. घोर अरण्यात रस्ता चुकलेल्या एखाद्या पाडसासारखी तिची अवस्था झाली होती. समस्या काय आहे हे तिला आता समजून चुकलं होतं, पण याचं उत्तर कसं आणि कुठे शोधावं याबद्दल तिला किंचित सुद्धा कल्पना नव्हती. सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे साऱ्या विश्वात हे माझ्याच नशिबी काय यावं हा प्रश्न ती जणू स्वतःलाच विचारत होती. रात्रीचे 12 वाजून गेले होते. विचार करत करतच सावित्री झोपी गेली. आता पहाटेचे 3 वाजून गेले होते. अचानक कसल्याशा आवाजानं सावित्रीला जाग आली. जागेवरून न उठता झोपल्या जागीच मान तिरकी करून तिनं पाहिलं तर खाली फरशीवर झोपलेल्या सासूबाई जागीच पाय आपटत होत्या. त्यांच्या घशातून एक प्रकारची घरघर ऐकू येत होती. सावित्री विजेच्या वेगानं उठली आणि तिने खोलीतील दिवा चालू केला. समोरील प्रकार पाहून सावित्री मागे मागे सरकत भिंतीला जाऊन धडकली आणि तिथेच मटकन खाली बसली. सासूबाईंच्या पाया शेजारी विक्रम उभा होता. तो एकटक सासूबाईंकडे पाहत होता. त्याचे डोळे निखाऱ्यासारखे लाल झाले होते. इकडे सासूबाई जागीच तळमळत होत्या. आता त्यांचे हात आणि पाय आकुंचन पाहू लागले. हळूहळू त्यांचा जबडा उकलला गेला.
सर्वांगातून रक्त मांस कुणीतरी शोषून घेतल्यासारखं सारं अंग अकसून जणू चरख्यातून निघालेला उसाच्या चिपडासारखं झालं होतं. पुढील काही सेकंद त्या शरीरानं विलक्षण धडपड केली आणि नंतर खोलीत एक भयान शांतता पसरली आणि पायाजवळ उभा असलेला विक्रम अचानक बेशुद्ध होऊन धाडखन खाली पडला. या प्रकाराने भेदरलेली सावित्री भिंतीला टेकून गुडघ्यात आपलं तोंड खुपसून थरथरत जागीच बसून राहिली. तिला रडण्याचं सुद्धा भान राहिलं नव्हतं. तिचा एकुलता एक आधार नाहीसा झाला होता. ज्या सासूबाईंनी तिला आईसारखं प्रेम दिलं, सदैव तिच्या पाठीशी खंबीर उभ्या राहिल्या, त्या सासूबाई आज या जगातून गेल्या होत्या. सावित्रीवर जणू दुःखाचा डोंगर कोसळला होता. यावेळी नियतीने घातलेला घाव सावित्रीच्या वर्मी लागला होता. असंबद्ध बडबड करत सावित्रीने ती रात्र तशीच बसून काढली. सकाळ झाल्यावर सुद्धा जेव्हा खोलीचं दार उघडलं जात नाही हे लक्षात आल्यावर शेजाऱ्यांनी गोंधळ करून खोलीचं दार तोडलं. तेव्हा आत आलेल्या लोकांना सावित्रीच्या सासूबाईंची अवस्था पाहून धक्काच बसला. कारण मागील काही दिवसात या प्रकारे झालेला हा तिसरा मृत्यू होता. शेजारच्या बायकांनी धावत जाऊन सावित्रीला सावरलं. जागा झालेला विक्रम सुद्धा आपल्या आजीच्या जाण्यानं मोठमोठ्याने रडत होता. सावित्रीच्या सासूबाईंना जाऊन आता 15 दिवस झाले होते. सावित्रीने सासूबाईंचे अंत्यसंस्कार आपल्या गावीच केले. सासूबाईंचा 13वा होईपर्यंत काळजावर दगड ठेवून सावित्री आपल्या मुलाला घेऊन त्या भकास वाड्यात राहिली. सर्व विधी उरकताच त्या गावातून तिने काढता पाय घेतला. ती काहीशी सावरली असली तरी मनातून मात्र ती पूर्णतः कोलमडून गेली होती. तिला आता स्वतःच्या मुलाचीच भीती वाटत होती. मुलासमोर ती शक्य तेवढी नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती, पण मागील काही दिवसात झालेल्या 3 मृत्यूंना आपला मुलगा जबाबदार आहे ही गोष्ट तर ती विसरू शकत नव्हती. तिचा मुलगा विक्रम मात्र एखाद्या सामान्य मुलासारखं आयुष्य जगत होता. खरं तर तो एक सामान्य मुलगाच होता, पण ज्यावेळी त्याच्यामध्ये ती अभद्र जाणीव प्रवेश करायची तेव्हा मात्र तो कोणाचाही नसायचा. याबाबत सावित्रीला आता खात्री झाली होती. चाळीत आता निरनिराळ्या अफवांना पेव फुटलं होतं. दब्या आवाजात काही बायका या सर्व प्रकाराला सावित्रीच्या घराशी जोडू लागल्या होत्या. सावित्रीच्या चाळीत राहणाऱ्या देशपांडे काकूंनी सावित्रीला याबद्दल कल्पना दिली. तसेच त्यांनी शहरातील एक व्यक्ती गजानन शास्त्री यांना भेटण्याबद्दलही सुचवलं. भरकटलेल्या होडीसारख्या दिशाहीन सावित्रीला एक दिशा मिळाली. तिने आपल्या भावाकरवी गजानन शास्त्री यांच्याबद्दल माहिती मिळवली. ती आता लवकरच त्यांना भेटणार होती. या चाळीत राहणं आता मुश्किल आहे. इथे राहिलो तर अजून काही लोकांच्या जीवाला धोका होऊ शकतो. त्यापेक्षा इथून गेलेलंच बरं. आपल्याला इथून पुढे शक्य तेवढ्या लोकांपासून दूर राहावं लागेल. जेवढा कमी लोकांशी संपर्क तेवढे कमी बळी. आपण असं चाळीत किंवा सोसायटीत राहू शकत नाही. आपल्याला स्वतंत्र घरातच राहावं लागेल आणि इथून नवीन ठिकाणी गेल्यावर मुलाचं नावही बदलून टाकू. उगाच इथल्या प्रकाराने त्याच्या भविष्यावर काही परिणाम व्हायला नको, असे खूप सारे विचार सावित्रीने केले. सावित्रीने आपल्या भावाकरवी एका प्रॉपर्टी एजंटशी ओळख करून घेतली. तिने त्या एजंटला आपली गरज सांगितली. एजंटने लवकरच एखादं घर शोधून देण्याबद्दल आश्वासन दिलं. पुढील 15 दिवसात त्यानं एक बंगला दाखवला. 2.25 लाखांमध्ये सौदा झाला. लवकरच सावित्री आपल्या मुलासोबत तिथे राहायला जाणार होती. मित्रांनो, आता आपण भूतकाळातून वर्तमान काळात येऊ. मीरा सकाळी लवकर तयार झाली. घरातून निघताना तिने घरी ती कॉलेजला चालली आहे असं सांगितलं असलं तरी ती आज कॉलेजला जाणार नव्हती. आज ती समीरच्या आईला भेटणार होती. शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या नगरपालिकेच्या एका उद्यानात त्या दोघींनी भेटायचं ठरवलं होतं. विभा आणि समीरला तिने तब्येत ठीक नसल्यामुळे आज कॉलेजला येणार नसल्याचं सांगितलं होतं. चहा नाश्ता करून स्कूटर घेऊन ती लगबगीने घराबाहेर पडली आणि भरधाव वेगानं त्या उद्यानाकडे जाऊ लागली. मीरा जेव्हा उद्यानात पोचली तेव्हा समीरची आई तिथे तिची वाट पाहत उभीच होती.
मीराने चटकन पुढे होऊन त्यांना नमस्कार केला आणि त्या दोघी उद्यानात शिरल्या. त्या दोघी उद्यानाच्या अगदी कोपऱ्यात असणाऱ्या एका बेंचवर जाऊन बसल्या. उद्यानात शांतता होती. फारशी देखरेख नसल्याने जागोजागी कचरा, सुकलेल्या पानांचा खच पडला होता. एका कोपऱ्यात कसलेसे खोदकाम करून ठेवलं होतं. मुलांच्या प्ले एरियामध्ये असणारे काही स्लाईड तसेच झोके तुटलेले दिसत होते. आज वर्किंग डे असल्यामुळे आणि त्यात 11:30 होऊन गेल्यामुळे उद्यानात तुरळक लोक दिसत होती. मोकळेपणाने बोलायला ही जागा सुरक्षित आहे हे जाणवल्याने समीरची आई काहीशी निश्चिंत झाली. मीराने संभाषणाला सुरुवात केली. बोला काकू, काय सांगायचंय तुम्हाला? खरं तर तुमच्या त्या फोन नंतर मी रात्री नीट झोपू शकले नाही. कधी एकदा तुम्हाला येऊन भेटतीये असं झालं होतं मला. तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते निसंकोचपणे सांगा. त्यावर समीरच्या आईने दीर्घ श्वास घेतला आणि हातात असलेल्या छोट्याशा हँडपर्समधून त्यांनी एक कागदाची चिठ्ठी काढून मीराकडे देत त्या म्हणाल्या, मीरा, बाळ, तू ही चिठ्ठी आधी वाचून काढावीस असं मला वाटतं. तसे मीराने ती चिठ्ठी हलकेच हातात घेतली. कागद फार जुना होता. काहीशा फिकट तांबूस रंगाच्या जीर्ण झालेल्या घड्या उघडत तिने ती चिठ्ठी उघडली. तो एक आखीव ताव होता. मीराने कुतूहलाने ती चिठ्ठी वाचण्यास सुरुवात केली. प्रिय सुनबाई, काय लिहू आणि कसं लिहू काही सुचत नाहीये. या वाड्यात जे काही सुरू आहे त्याला सर्वस्वी मी जबाबदार आहे. या वाड्याला, आपल्या घराण्याला प्रगतीकडे नेण्याऐवजी या साऱ्याच्या अधपतनास मी कारण बनलो. यापेक्षा मोठं दुर्दैव काय असू शकेल? पण मी जे काही केलं त्याचा हा उद्देश खचितच नव्हता. माझ्या हातून नकळत एक चूक घडली आहे, अगदी अक्षम्य चूक. त्या कारण मला नरक यातना भोगाव्या लागतील याबद्दल मला तीळ मात्र शंका नाही आणि मी त्या भोगण्यास तयार सुद्धा आहे. पण जात्यामध्ये जसा गव्हासोबत खडा सुद्धा भरडला जातो तशी घरच्या इतर लोकांची होत असलेली वाताहत पाहून मी जिवंतपणीच मरणयातना भोगू लागलो आहे. या साऱ्याची सुरुवात साधारणतः वर्षभरापूर्वी झाली. भास्कर आणि तुमच्या लग्नाला वर्ष होऊन सुद्धा घरात पाळणा हलण्याची चिन्ह दिसत नव्हती. वर्षभरानंतर भास्करने शहरात गेल्यावर एकदा डॉक्टरांकडे जाऊन स्वतःचं परीक्षण केलं आणि अहवालानंतर असं समजलं की भास्कर कधीच वडील बनू शकत नाही. भास्कर तसेच माझ्यासाठी सुद्धा हा धक्का फार मोठा होता. भास्करने सुद्धा ही गोष्ट येऊन मला सांगितली. तुला आणि कमलला ही गोष्ट आम्ही कळू दिली नाही. त्यानंतर मी काहीसा नाराज राहू लागलो. देवावरचा माझा विश्वास तर कधीच उडाला होता. गेल्या 8-10 वर्षांपासून मी तंत्रविद्येत रस घेऊ लागलो होतो आणि त्यात मला एक मांत्रिक भेटला. मांत्रिकाला मी माझी अडचण सांगितल्यावर त्यानं मला एक विधी सांगितला. तो विधी केल्यास मला नातवंड सुख मिळेल अशी त्या मांत्रिकाला खात्री होती. त्याच्या सांगण्यावरून मी तळघरात तो तंत्रविधी करण्याचं ठरवलं आणि मी एका रात्री तो तंत्रविधी केला. त्या दिवसापासून वाड्यात मला चित्रविचित्र आभास होऊ लागले. मी केलेल्या विधीने असर दाखवायला सुरुवात केली आहे हे पाहून मी काही काळ खुश होतो. पण त्यानंतर मात्र मला स्वतःला त्या गोष्टीची भीती वाटू लागली. त्यात पुढील काही दिवसात तुम्ही गरोदर राहिलात. भास्कर त्या गोष्टीने हैराण झाला. भास्करला मी त्यामागचे कारण समजावून सांगितलं. त्याला हा प्रकार अजिबात आवडला नव्हता, पण माझा मान राखून त्याने काहीही हरकत घेतली नाही. पण त्याने मला या गोष्टींपासून दूर राहण्याबद्दल बजावलं. पण आता वेळ निघून गेली होती सुनबाई. पुढील काही दिवसातच भास्कर अचानक आजारी पडला. शहरातील इस्पितळात त्याला भरती केल्यावर साऱ्या तपासण्या केल्या. आजारी पडण्याचं काहीही कारण नव्हतं आणि तेव्हा मला जाणवलं की हे त्या सैतानी शक्तीचं काम आहे. पुढील काही दिवसात भास्कर गेला आणि मी पूर्णतः कोलमडून पडलो. भास्कर गेला नाही, त्याचा खून झाला सुनबाई. मीच आहे तो गुन्हेगार. माझ्यामुळेच माझा मुलगा गेला. त्यानंतर वेळी अवेळी अंधारात मला एक काळी आकृती दिसू लागली. लाल भडक सैतानी डोळ्यांची ती आकृती आजही मला दिसली.
सकाळी जेव्हा तुम्हाला बोलायचं आहे म्हणून माझ्या खोलीत थांबवलं, तेव्हा ती अभद्र काळी सावली तुमच्या मागेच उभी होती आणि ती माझ्याकडेच डोळे रोखून पाहत होती. काहीतरी आहे जे या वाड्यात वावरतंय आणि त्याला मीच पाचारण केलं आहे. सुनबाई, तुमच्या गरोदर राहण्यामध्येही त्या काळ्या सैतानाचाच हात आहे. त्या सैतानाचं काय इप्सित आहे हे मला माहीत नाहीये, पण ते निश्चितच काहीतरी अभद्र, अपवित्र काम असेल. आज सकाळी मला त्या सैतानी डोळ्यातून त्या शक्तीने ही जाणीव करून दिली आहे की माझ्याकडे आता जास्त वेळ शिल्लक नाहीये. केव्हाही ती ताकद माझा घात करू शकेल. तेव्हा तू कमलला समजावून सांग आणि तुम्ही दोघी त्वरित हा वाडा सोडा. दुसरा काहीही पर्याय मला माहीत नाहीये. सुनबाई, स्वतःचा जीव वाचवा. त्या अभद्र सावलीपासून सुटण्याचा तोच मार्ग असावा असं मला वाटतं. माझी काळजी सोडा. मला ती अभद्र ताकद आता जिवंत सोडणार नाही ह्याची मला पूर्ण खात्री आहे. तेव्हा तुम्ही खचून न जाता खंबीर व्हा. कमलला सांभाळा आणि स्वतःची काळजी घ्या. तुमचा कर्मदरिद्री सासरा, माणिकराव गायकवाड पाटील. मीराने ती चिठ्ठी 2 मिनिटातच वाचून काढली, पण तिला काहीही उमगलं नाही. त्या कागदाची व्यवस्थित घडी घालून तिने ती समीरच्या आईकडे दिली आणि ती स्तब्ध बसून राहिली. तिची ती अवस्था जाणून समीरची आई बोलू लागली, बाळ, तुला काहीही उमगलं नाहीये मला कल्पना आहे. तू आत्ता जी चिठ्ठी वाचलीस ती समीरच्या आजोबांनी म्हणजेच माणिकरावांनी माझ्यासाठी लिहिली होती. मी सावित्री गायकवाड पाटील, समीरची आई आणि गायकवाड घराण्याची अभागी सून. हेच सत्य सांगायला मी तुला बोलावलं आहे. समीर हा जरी माझा मुलगा असला तरी मला तुला हे सांगावंच लागेल की त्याच्यासोबत एक भयाण सैतानी ताकद त्याच्या जन्मापासूनच चिकटली आहे. ही सैतानी ताकद कधीही त्याच्यावर हावी होते आणि मग तो समीर राहत नाही. त्याच्या जन्माच्या आधीपासून मी या सैतानी ताकदीचा अनुभव घेत आहे. ह्या सैतानी ताकदीने माझं आणि माझ्या घराण्याचं सारं आयुष्यच देशोधडीला लावलंय. मी जे सहन केलंय ते कुणाच्याही वाट्याला येऊ नये असं मला वाटतं. तेव्हा पोरी, शक्य तेवढं त्याच्यापासून दूर राहा. हा सारा प्रकार ऐकून मीरा चांगलीच गोंधळात पडली, पण तिला हा प्रकार म्हणजे एखादी दंतकथाच वाटत होती. ती काहीशा अल्लडपणे म्हणाली, काय? असं कसं शक्य आहे काकू? मला या गोष्टीत काहीही दम वाटत नाहीये. या पत्रावरून थोडंच काही सिद्ध होतं आणि मुळात असं काही असतं का तरी? मला वाटतं आपण या गोष्टीचा प्रॅक्टिकल विचार केलेला बरा. राहिला विषय समीरचा, त्याच्या सोबत असताना मला तर अशी कोणतीही गोष्ट जाणवलेली नाहीये. मीराच्या या वाक्यावर सावित्री किंचित हसली. तिच्या हसण्यात उपहास डोकावत होता आणि ती बोलू लागली, पोरी, अनुभव आलेला नाही हे तुझं नशीब समज, पण मी म्हणते विषाची परीक्षा का घ्यावी? गेली 22 वर्ष मी जो अनुभव घेतीये तेवढा पुरेसा नाहीये का? थोडा वेळ थांबून सावित्री पुन्हा बोलू लागली, एक गोष्ट विचारते मीरा, मला खरं खरं सांग, तुला कधीच असं काही जाणवलं नाहीये? नाही हो काकू, मी खोटं का बोलेन? आजवर मला असं काहीच जाणवलेलं नाहीये, मीरा आत्मविश्वासाने म्हणाली. त्यावर सावित्री खोदून विचारू लागली, नीट आठवून पहा, तुला समीर मध्येच काहीही प्रॉब्लेम जाणवावा असं नाहीये. तुला स्वतःला कसले भास झालेत? काही विचित्र स्वप्न वगैरे? समीरला भेटल्यापासून असं काही विचित्र सुरू झाले का तुझ्या आयुष्यात? या प्रश्नावर मात्र मीरा दचकली, कारण भास तर तिला होतच होते. तिची यासंबंधी ट्रीटमेंट सुद्धा चालू होती, पण या गोष्टींचा समीरशी काहीही संबंध असेल असं तिला खरंच वाटत नव्हतं. नाही काकू, असं काहीच झालेलं नाहीये माझ्या आयुष्यात, मीरा खोटं बोलत होती, कारण तिने ते मान्य केल्यास समीरच्या आईचा हा गैरसमज आणखी वाढेल असं तिला वाटत होतं. मीराकडे निरखून पाहत सावित्री म्हणाली, तुझ्या गळ्यात रुद्राक्ष माळ आहे असं दिसतंय. तुला खरोखर खात्री करून घ्यायची आहे ना समीरबद्दल? मी एक गोष्ट सांगते ती करशील? यावर मात्र मीराने कान टवकारले आणि ती म्हणाली, बोला ना काकू, काय करावं लागेल? तसेच सावित्री म्हणाली,
कॉलेजमध्ये तुम्ही ज्यावेळी भेटता तेव्हा संधी पाहून तू तुझ्या गळ्यातली ही रुद्राक्ष माळ त्याच्या गळ्यात घालण्याचा प्रयत्न कर. मला खात्री आहे ती सैतानी ताकद या गोष्टीचा नक्कीच विरोध करेल आणि तुला त्याची हलकीशीच सुणूक दिसेल. सावित्री मोठ्या विश्वासाने बोलत होती. तशी ही गोष्ट करणं फार अवघड नव्हतं. मीराने विचार केला आणि म्हणाली, चालेल काकू, मी करून पाहते, पण खरं तर मला वाटत नाही असं काही असेल म्हणून. तू हे करून तर पहा, मला तू स्वतः फोन करशील, सावित्री म्हणाली. सावित्रीचा आत्मविश्वास पाहून मीरा काहीशी दचकली. थोडा वेळ मीरा अबोल झाली. तिच्या डोक्यात समीरचाच विचार घोळत होता. समीरच्या आईनं सांगितलेलं हे सत्य खरंच सत्य आहे का, ती अजूनही साशंक होती. पण समीरच्या आईने सांगितल्याप्रमाणे तिला भास मात्र होत होते. तिने जरी उघड मान्य केलं नसलं तरी सत्य काय आहे हे तिला माहीत होतं आणि म्हणूनच खोल मनात कुठेतरी भीतीची चाहूल तिला लागत होती. मीराला असं स्तब्ध झालेलं बघून सावित्री म्हणाली, कुठे हरवलीस पोरी? तसे भानावर येत मीरा म्हणाली, काही नाही काकू, तुम्ही जे सांगितलं त्याच्यावर विश्वास बसणं थोडं अवघड आहे. मला अजूनही खात्री वाटत नाहीये, पण तुम्ही सांगितलेली गोष्ट मी करून पाहते. मीराने मोबाईल पाहिला. 2 वाजत आले होते. आज दुपारी प्रॅक्टिकल नसल्याने 2:30 वाजता कॉलेज सुटणार होतं. समीर अर्ध्या तासात घरी जायला निघणार होता. त्यापूर्वी सावित्रीने घरी पोचणं गरजेचं होतं. तसे मीरा पटकन म्हणाली, काकू, आज प्रॅक्टिकल नाहीये. समीर 2:30 वाजेपर्यंत घरी जायला निघेल. तुम्हाला त्याच्या आधी घरी पोचायला हवं. अरे हो की, सावित्री उद्गारली. तशा त्या दोघीच सटकन उठल्या. मीरा समीरच्या आईला स्कूटरवरून घरी सोडणार होती आणि मगच आपल्या घरी जाणार होती. दुसऱ्या दिवशी सकाळी मीरा एका निर्धाराने घरातून बाहेर पडली. आज समीरच्या आईने सांगितल्याप्रमाणे ती समीरच्या गळ्यात रुद्राक्ष माळ घालण्याचा प्रयत्न करणार होती. खरं तर नक्की काय होणार याबद्दल मीरा निरनिराळे कयास बांधत होती. समीरच्या आईचं म्हणणं खोटं ठरावं यासाठी मनोमन देवाकडे प्रार्थना सुद्धा करत होती. पण खरोखर ते सत्य असेल तर काय करायचं हा मोठा प्रश्न होता. त्यामुळे आजचा दिवस जणू तिच्यासाठी परीक्षेचा दिवस होता. कॉलेजमध्ये पोचताच मीराने गाडी पार्किंगमध्ये लावली आणि विभाला फोन केला. विभा आणि समीर आधीच कॉलेजमध्ये पोचले होते आणि ते लायब्ररी समोर असलेल्या गार्डनमध्ये त्यांच्या नेहमीच्या बेंचवर बसले होते. ते मीराचीच वाट पाहत होते. मीरा लगबगीने गार्डनकडे जाऊ लागली. मीराला पाहता समीर आणि विभाने स्मितहास्य करून तिचं स्वागत केलं. मीरा शक्य तेवढं नॉर्मल राहण्याचा प्रयत्न करत होती. अधूनमधून ती चोरून समीरकडे निरखून पाहत होती. थोडा वेळ गप्पा मारल्यानंतर मीरा उठली. लायब्ररीमधून काही रेफरन्स पुस्तकं आणायची आहेत. तुम्ही थांबा, मी 5 मिनिटात आले, असे म्हणत मीरा लायब्ररीकडे निघून गेली. विभा आणि समीर मात्र गप्पा मारत तिथेच बसून राहिले. पुढील 4-1 मिनिटात मीरा लायब्ररीतून परत आली. हळूहळू दबक्या पावलांनी ती गार्डनमधील त्या बेंचकडे सरकू लागली. बेंचवर बसलेले विभा आणि समीर तिला पाठमोरे दिसत होते. अगदी धीम्या पावलांनी मीरा त्यांच्या अगदी जवळ येऊन पोचली. आता ती बेंचच्या पाठीमागील बाजूस त्या दोघांच्या मधोमध उभी होती. समीर आणि विभा मात्र कसल्याशा डिस्कशनमध्ये गुंग होते. मीरा मागे आल्याचं त्यांना भानच नव्हतं. गळ्यातील रुद्राक्षमाळ मीराने केव्हाच हातात काढून घेतली होती. आता तिने रुद्राक्षमाळ अलगद समीरच्या गळ्यात टाकली. तसा विजेचा धक्का लागल्याप्रमाणे तो ताडकन बेंचवरून उठला. गर्रकन गिरकी घेत त्याने मागे पाहिलं. सरप्राईज असं ओरडून मीरा बेंच मागेच उभी राहिली. समीर आता मीराकडे रोखून पाहू लागला. त्याचा चेहरा लाल बुंद झाला होता. श्वास फुलू लागला. रागाने नाकपुड्या फुरफुरू लागल्या आणि पुढच्या 2च क्षणात समीरच्या डोळ्यांमध्ये लालसरपणा दाटून आला. त्याचे पूर्ण डोळे निखाऱ्यासारखे लाल भडक होत चमकले. अगदी 1.5-2 सेकंदासाठीच ते चमकले. पण मीराने त्याच्यात झालेला हा अतिसूक्ष्म बदल टिपला आणि पुढच्याच क्षणाला समीर असे म्हणत मीरा जोराने किंचाळली. तसे समीर एखाद्या दुःस्वप्नातून बाहेर पडल्यासारखा दचकून भानावर आला. पण गळ्यातली रुद्राक्ष माळ मात्र त्याने केव्हाच तोडली होती.
त्याने ती माळ वेगाने समोरच्या लॉनमध्ये भिरकावून दिली होती. भानावर आलेल्या समीरला काहीही आठवत नव्हतं, पण इतक्यात किंचाळलेली मीरा अचानक बोहळ आल्यासारखी कोलमडली. आधारासाठी बेंचला पकडण्याचा तिचा प्रयत्न सफल न झाल्याने ती धापकन मागील लॉनवर पडली. पाठमोरी पडलेली मीरा बेशुद्ध झाली होती. सावित्रीच्या म्हणण्यात असलेलं तथ्य अतिशय ढळढळीतपणे मीराच्या समोर आलं होतं आणि त्याची ती तीव्रता आणि भेदकता मीराच्या कोमल मनाला कदाचित पेलली नव्हती. घाबरलेले समीर आणि विभा मात्र तिला उठवण्याचा प्रयत्न करत होते. कॉलेजमध्ये घडलेल्या प्रकारानंतर मीरा नखशिखांत घाबरली होती. त्या सैतानी ताकदीचं 1-2 सेकंदाचं ते शक्ती प्रदर्शन मीराची मती गुंग करण्यास पुरेसं होतं. आयुष्यात पहिल्यांदाच तिने कुणावर तरी इतकं प्रेम केलं होतं आणि नियतीने मात्र तिच्या मार्गावर काटेच काटे वाढून ठेवले होते. पण मीरा सुद्धा तितकीच हट्टी होती. नियतीला कदाचित हे ठाऊक नव्हतं. त्या दिवशी बेशुद्ध होऊन पडलेली मीरा भानावर आल्यावर तब्येत ठीक नसल्याचं कारण सांगून घरी निघून आली होती. तिने अनुभवलेल्या त्या 2 अभद्र सेकंदांनी जणू तिचं आयुष्यच बदललं होतं. मीरा समीरला विसरू शकत नव्हती आणि आता त्याच्यासोबत आयुष्य काढण्याचा विचार करणंही मुश्किल होतं. इकडे आड आणि तिकडे विहीर अशीच काहीशी मीराची अवस्था झाली होती. समीरचंही आपल्यावर तितकंच प्रेम आहे हेही मीरा जाणून होती. या साऱ्या प्रकारात तिला समीरबद्दल सगळ्यात जास्त वाईट वाटत होतं. या प्रकारात त्या बिचाऱ्याचा काय दोष आणि त्याला असं संकटात एकटं सोडून आपण आपल्या पुढील आयुष्याचा विचार सुद्धा कसा करू शकतो. विचार करून करून तिच्या डोक्याचा जणू भुगा झाला होता. पण एक गोष्ट मात्र मीरानं मनाशी पक्की केली होती. कोणत्याही परिस्थितीतून जावं लागलं तरी चालेल, पण ती समीरची साथ सोडणार नव्हती. पृथ्वीच्या उत्पत्तीपासून आणि मानवाच्या निर्मितीपासून अंधकार आणि उजेड आजवर या जगावर राज्य करत आले आहेत. या जगात अशा अनिष्ट गोष्टी आहेत, तशा प्रकाशाच्या बाजूने उभ्या राहणाऱ्या निष्ठ शक्तीही असणारच. संकट आता लक्षात आलं आहे. फक्त या संकटावर मार्ग काढण्यासाठी योग्य दिशा आणि योग्य मार्गदर्शन आवश्यक आहे. योग्य दिशेने प्रयत्न केल्यास आणि या क्षेत्रातील योग्य व्यक्तींचे मार्गदर्शन लाभल्यास या संकटावर काहीतरी मार्ग निघेल, असे विचार मीराच्या मनातून चमकून जात होते. मीरा भावनिक न होता शक्य तेवढ्या व्यावहारिकपणे या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत होती आणि यात तिला सगळ्यात जास्त मदतीची गरज होती ती समीरच्या आईची. कारण या अमानवी संकटातून गेली 20-22 वर्षे मार्ग काढत असलेली ती एकटीच व्यक्ती होती. समीरच्या आईनेच आजवर समीरला आपल्या मायेच्या धाग्यानं बांधून ठेवलं होतं. अन्यथा त्याचा सैतान बनायला वेळ लागला नसता. त्यामुळे समीरच्या आईकडून मिळणारं मार्गदर्शन अत्यंत मोलाचं आहे. तसेच वेळ पडल्यास समीरला त्याच काबू करू शकतात हे मीरानं जाणलं होतं. त्या दिवशी दुपारीच कॉलेजमधून आलेल्या मीराने समीरच्या आईला फोन केला आणि त्यांना उद्या पुन्हा उद्यानात भेटण्याची विनंती केली. समीरच्या आईने सुद्धा ती विनंती मान्य केली. रात्रीचं जेवण उरकून मीरा पलंगावर आडवी झाली. तिच्या डोक्यात हेच विचित्र संकट जणू थैमान घालत होतं. त्यामुळे आता लवकर झोप येण्याची शक्यता नव्हती. उद्या समीरच्या आईला भेटल्यावर तिला बरेच प्रश्न विचारायचे होते. ह्या विचित्र समस्येबद्दल तिला शक्य तेवढी माहिती मिळवायची होती, जेणेकरून यातून मार्ग काढण्यासाठी तिला त्या माहितीचा उपयोग करून घेता येईल. रात्रीचे 12 वाजून गेले होते, तरी मीराचं विचारचक्र थांबायचं नाव घेत नव्हतं. ती या कुशीवरून त्या कुशीवर वळत झोपेची वाट पाहत होती. इतक्यात खोलीतलं वातावरण अचानक कोंदट व्हायला सुरुवात झाली. मीरासाठी ही चाहूल नवीन नव्हती. रुद्राक्षमाळ आता मीराच्या गळ्यात नव्हती. आज दुपारी गार्डनमध्ये रुद्राक्षमाळ तुटून पडली होती, पण ती तुटलेली माळ विभाने उचलून मीराच्या बॅगेमध्ये ठेवली होती. शुद्धीवर आलेल्या मीराला विभाने तसं सांगितलं होतं. मीराला चटकन त्या माळेची आठवण झाली. खोलीतील 0 बल्बच्या प्रकाशात ती उठली आणि तिने बॅगेमधील ती माळ बाहेर काढली. ड्रॉवरमधील सेफ्टी पिनच्या साह्याने तात्पुरती जोडून तिने ती माळ गळ्यात घातली. आजवर तिला त्या रुद्राक्षांवर विश्वास नव्हता, पण आज दुपारी झालेल्या प्रकारानंतर मात्र तिला त्याची प्रचिती आली होती.
गळ्यातल्या रुद्राक्ष माळेवर हात ठेवून मीरा हलकेच बेडवर आडवी झाली. रुद्राक्षाजवळ आल्यावर तिला एका वेगळ्याच शक्तीची अनुभूती झाली होती. खोलीतलं ते कोंदट झालेलं वातावरण मीराला हळूहळू सुसह्य वाटू लागलं आणि हलकेच ती झोपेच्या स्वाधीन झाली. सबस्क्राईब करा एटी स्टोरी टेलर चॅनलला आणि बेल आयकन दाबून ऑलवर क्लिक करा आमचे व्हिडिओज सगळ्यात आधी बघण्यासाठी.